बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. लक्षात ठेवलं पाहिजे, कधी बी लक्षात ठेवा. घरामध्ये चांगलं वागा, आपलं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. गोस्वामी तुळजाजी म्हणतात, जोपर्यंत ही तुळशीदासजी आहेत, जोपर्यंत हे संत महात्मे आहेत, ऐका, तोपर्यंत जगताचं कल्याण होणार आहे. आणि ज्या दिवशी माणसं संतांचा विचार श्रवण करणार नाहीत, समजून जा, समजून जा, त्या दिवशी आपल्यावरती वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, गोस्वामी तुळजाजी म्हणतात, रामायण के अमर प्रणेता, कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ, पर्वत माँ के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ. रामायण की तुलसी जब तक तब तक रहे मानस की मूर्ति, हर रावण का अंश मिटेगा, हर रावण का अंश मिटेगा, जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी. हे रामायण आपल्याला पदोपदी आपल्याला रामायण शिकवणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज आपण या ठिकाणी रामायण सुरू केलेलं आहे, रामकथा सुरू केलेली आहे. मी तुम्हाला काही नियम सांगतोय बघा. आजपासून 7 दिवसाचे मला नियम सांगतोय. घरामध्ये म्हातारा माणसाने कोणाशीच उद्धटपणाने बोलायचं नाही, बरोबर ना? घरामध्ये किती दिवस नाही बोलायचं? मला ऐकायला कमी येतो बरं का, म्हणजे मंडपामध्ये हा, फक्त याच्यामध्ये तुम्ही मला महाराज बाहेर आहे काय. घरामध्ये 7 दिवस कोणाला वाईट बोलायचं नाही. म्हाताऱ्या माणसांना माझी विनंती असेल, घरातल्या सुनबाईला माझी विनंती असेल, घरामध्ये भांडण खेळायचे नाही. किती दिवस? मला तुम्हाला म्हटलो मी आत्ताच, ऐकायला येत नाही मला. किती दिवस नाही बोलायचे? फक्त 7च दिवस का? वा वा वा. ऐका, नियम तर करा 7 दिवसाचे. ऐका, आपण रामकथा श्रवण करतोय म्हणून 7 दिवसाचा नियम ठेवा. घरामध्ये भांडण खेळायचे नाही, घरामध्ये अपशब्द बोलायचे नाही, घरामध्ये शिवी द्यायची नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सांगत नाही, बरं का? तुम्हाला बरं झालं महाराजांनी यांचे तोंड आवरले. आता लक्षात ठेवा, तुम्हाला जर रामकथेचं फळ मिळावं असं जर वाटत असेल तर 7 दिवस घरामध्ये कोणीही भांडण खेळायचे, कोणीही वाईट बोलायचं. तुमचा आवाज कमी होतोय. कोणीही वाईट बोलायचं. आता बघा बाबा, आता तुम्ही इथं धर्म मंडपामध्ये आहात, सावता महाराजांच्या समोर आहात आणि या ठिकाणी रामायणाच्या समोर आहात. लक्षात ठेवा, 7 दिवस वाईट बोलायचं. कोण कोण नियम करणार? हात वर करा. नियम करा. नाही बघा, ज्याला असं वाटत असेल की जीवाचं कल्याण व्हावं, आपलं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर नक्की 7 दिवस नियम करा. नंतर बघू आपण, नंतर बघू, पण 7 दिवस वाईट बोलायचं नाही. आता इथून पुढं उद्यापासून रोज संध्याकाळी येत असताना घरी चांगला दिवा लावायचा. काय लावायचं घरी? हा, चांगला दिवा. म्हणजे आपण दीपावलीला लावतो का नाही दिवा, म्हणून आपल्या घरात अगोदर चांगला दिवा लावा. लक्षात ठेवा, घरामध्ये प्रकाश होणं. ऐका, घरामध्ये प्रकाश पडला की समजून जायचं रामप्रभू भेटले. हा, लक्षात ठेवा, रामप्रभू तुम्हाला नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही. अगोदर घर पवित्र करा, घर स्वच्छ करा, घरामध्ये दिवा लावा. याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरण अगोदर स्वच्छ करा, आणि ज्या दिवशी आपलं अंतःकरण स्वच्छ झालं समजून जायचं रामप्रभू आपल्या अंतःकरणात आल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येतात आपल्या अंतःकरणामध्ये. ऐका, आपलं कर्म आपण कर्म करत असताना आपलं कर्म हे देवाला
सोबत घेऊन कर्म करा. लक्षात ठेवा. मला वाटतं लांब जाण्याची गरज नाही, लांब पाहण्याची गरज नाही. या पृथ्वी तलावरती असे दोन महात्मे येतं की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर देवाचंही दर्शन होतं आणि संतांचंही दर्शन होतं. एक कोण? अशी दोन देव आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर देवाचंही दर्शन होतं आणि संतांचंही दर्शन होतं. तुम्ही विसरले का काय? आमचे काका सांगतात बघा. एक सावता महाराज. सावता महाराजांकडे जाऊन बघा, देवाचंही दर्शन होईल आणि संताचंही दर्शन होतं. आणि मारुतरायाकडे जाऊन बघा, मारुतरायाचंही दर्शन होईल आणि माझ्या प्रभू रामचंद्रजींचं दर्शन होईल. लक्षात ठेवा. लांब जायचीच गरज नाही. आपलं अंतःकरण अगोदर मंदिर करा. ऐका ना, सावता महाराजांनी आपलं कर्म किती स्वच्छ केलं. कोणी कोणी म्हणतं महाराज पंढरपूरला गेलेच नाही. असं नाही झालं बरं का. पंढरपूरची वारी सावता महाराजांनी केलेली आहे. पण आपलं कर्म हे पांडुरंगावरती अर्पण केलेलं आहे. आणि आपली जी साधना आहे, जे नामस्मरण आहे, ते सतत सावता महाराज करायचे. ऐका ना, ऐका. सावता महाराजांचा अभंग किती सुंदर आहे बघा. सावता महाराजांनी कांद्यामध्ये पांडुरंगाला पाहिलं, मुळ्यामध्ये पांडुरंगाला पाहिलं. मला वाटतं आपल्याला माणसामध्ये दिसतो का हो देव? माणसामध्ये आपल्याला दिसत नाही हो देव. लक्षात ठेवा. ऐका. लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांद्यामध्ये पांडुरंगाला पाहिलं, मुळ्यामध्ये पांडुरंगाला पाहिलं. मला वाटतं त्यांना देव भेटले ना. का देव झाले होते? मायबाप देवच झाले. मला वाटतं ही रामकथा आपल्याला देव व्हायला शिकवते. म्हणून रामकथा श्रवण केली पाहिजे. उद्यापासून नियम ठेवायचा. घरामध्ये इकडं कथेला येत असताना अगोदर आपल्या घरामध्ये दिवे लावायचे. आपण ज्या पद्धतीने दीपावलीला आपण सण कसा साजरा करतो दीपावली, तसा 7 दिवस घरासमोर दिवे लावा. आपलं घर प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. 7 दिवस लावा. ही त्रेतायुगातील रामकथा आहे मायबाप. त्रेतायुगातील रामकथा आहे. कथेचा विचार किती गोड आहे का. त्रेतायुगातील रामकथा आहे. कदाचित मुलगा म्हणेल तुम्हाला, आई कुठं चालला तुम्ही? त्यावेळेस तुम्ही म्हणाल, अरे बाळा आम्ही रामकथा श्रवण करायला चाललो. तो मुलगा म्हणे, अगं तीच का रामकथा जी आपण टीव्हीवरती पाहिली, तीच का रामकथा? तुम्ही म्हणाल हो तीच रामकथा आहे. अगं मी एका मिनिटामध्ये ती रामकथा सगळी सांगतो. 7 दिवस काय श्रवण करण्याची गरज आहे? ऐका. नक्की तो सांगेल. अधो राम तपो वनादिगमनम हत्वा मगं कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायण. झालं रामायण. एका मिनिटामध्ये जे रामायण होतं त्याला 7 दिवस का रामकथा श्रवण करायची आपल्याला? का आपला अमूल्य असा वेळ द्यायचा? ऐका. ज्या ठिकाणी आपण कधी कालचं मला वाटतं कालचं जर आपण रात्री संध्याकाळी जर एखादी भाजी केली तर आपण सकाळी खातो का? नाही खात. दुपारी जर एखादी चपाती केली आपण, दुपारी चपाती, तर माणूस संध्याकाळी खात नाही. अरे ही एवढ्या दिवसाची रामकथा आहे, का श्रवण करायची आपल्याला? मी एक उदाहरण सांगतो बघा. एक मुलगा पेपर विकत होता. पेपर मानवतचं बस स्टँड आलेलं आहे. मानवतच्या बस स्टँड वरती तो विकतोय पेपर पेपर पेपर. एक चाणाक्ष माणूस होता, प्रवासी. त्याने आवाज दिला, ए इकडे इकडे इकडे. त्याला माहित होतं आता बस निघणार आहे. तितक्यामध्ये त्याने त्याला आवाज दिला, अरे इकडे 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 मला पेपर पाहिजे. त्याने लवकर पेपर दिला. पेपर दिल्यानंतर त्या माणसाने काय केलं माहितीये का? खोटे पैसे दिले. खोटे पैसे दिल्यानंतर त्या पेपरवाल्याचा सोबतचा मित्र म्हणतो, का रे तू त्याला पेपर दिला, रुपयाचा पेपर दिला आणि त्याने तुला खोटे पैसे दिले. ऐकताय ना? खोटे पैसे दिले. त्यावेळेस तो पेपरवाला म्हणतो, तुला माहित नाही म्हणे. तुला माहित नाही म्हणे. म्हणे काय?
म्हणजे अशा माणसासाठी मी कालचे परवा दिवशीचे पेपर मुद्दाम ठेवत असतो माझ्याजवळ. असे काही माणसं असतातच. त्यांनी चालता चालता त्याला माहिती आता हा मला काही धरू पकडू शकत नाही म्हणून त्यांनी खोटे पैसे दिले. पण हा मुलगा हुशार आहे, यांनी कालचा परवा दिवसा पेपर दिला. मला वाटतं कालचा पेपर आपल्या ठिकाणी या ठिकाणी कोणी वाचत नाही. ऐका ना, कुणी वाचत नाही. मग ही त्रेतायुगातील रामकथा आहे. आपल्याला का ऐकावीशी वाटते? तर गोस्वामी त्याचं उत्तर देतात. पुनी पुनी कितनी हो सुनिए सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई. राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवायच्या. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. तालियों की सेवा के साथ एक ताली वाजवा. राम सिया राम बोलो राम सिया राम. 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 हरे राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हरि बोल. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. तालियों की सेवा के साथ पुरुष मंडळीनं कोणी म्हणायचं नाही, माता भगिनी फक्त. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. आता माता भगिनी म्हणायचं नाही. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. या लहान लहान मुलामुळे तुमचं भागून चाललंय बरं का. राम सिया राम बोलो राम सिया हरि राम. बोल. राम सिया राम बोलो राम सिया राम. आता तुम्ही कोणीही म्हणायचं नाही. आता मागच्या सगळे पुढच्यावर बसलेले सगळ्यांनी हा कमिटी मंडळ सगळ्या. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम.
उमापति महादेव की, बोलो रे भाई सब संतन की, श्री संत शिरोमणी सावता महाराज की. लक्षात ठेवा, का राम प्रभूचं भजन करायचं माहितीये का? ऐका, मला वाटतं वाल्मिकजी सगळ्यांना माहिती येतं, ज्यांचं हे रामायण आहे ते सगळ्यांना माहिती आहेत. ऐका ऐका, हुई है वही जो राम रच राखा, को करत बड़ा वैसा था. ऐका, उल्टा नाम जपा जग जाना, वाल्मीकि भये ब्रह्म समाना. राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. बोला बोला. सिया राम जय जय राम. सिया राम सिया राम. प्रभु रामचंद्र भगवान की. आपण ज्यांची रामकथा श्रवण करणार आहोत, ऐका, ज्यांची रामकथा आपल्याला ऐकायची ते गोस्वामी तुलसीदासजी. मला वाटतं ज्यांच्याकडून आपण ज्यांनी चरित्र लिहिलेलं आहे, मला वाटतं ते बघणं गरजेचं आहे. आपण जर वाल्मिकजीचे वाल्मिक रामायण जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला वाल्मिकजींचं चरित्र श्रवण करणं गरजेचं आहे. ऐका, कोण आहेत ते कोण आहेत गोस्वामी तुलसीदासजी कोण आहेत याचा विचार सांगत असताना मी गुरुजींच्या मुखातून श्रवण केलेलं आहे. बघा, एका कल्याण मासिकामध्ये वाचत असताना एका कल्याण मासिकामध्ये हे गोस्वामी तुलसीदासजी कोण आहेत याचा विचार सांगितलेला आहे. ऐका, एक दिवसचा प्रसंग आहे. रामप्रभूचं रावणाचं युद्ध झालेलं आहे. सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. मारुतीराय मात्र एका नदीच्या किनारी नामस्मरण करत बसलेले आहे. जवळच समुद्र, मोठा लट समुद्र आहे. समुद्राच्या किनारी सुंदर असं भजन करत बसलेले आहेत. राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम. भजन करत बसलेले आहेत. आणि भजन करत असताना एक दिवस वाल्मिकजी भेटण्यासाठी आले, मारुतीरायांना भेटण्यासाठी आले. आणि वाल्मिकजी भेटण्यासाठी आल्यानंतर झालं काय, मारुतीरायांनी जसा जसा वेळ भेटेल तसं तसं रामायण लिहायला सुरुवात केली होती. जवळजवळ सगळ्या दगडांवरती रामायण लिहून काढलं. आणि त्या ठिकाणी वाल्मिकजी आले. वाल्मिकजींनी ते रामायण सर्व वाचलं. सुंदर असं रामायण वाचलं. आणि वाचल्यानंतर ऐका, एखादा जर खूप चांगला माणूस असेल, मला वाटतंय जो दुर्जन आहे त्याला त्या सज्जन माणसाची कीर्ती मला वाटतंय कानावर जर पडली तर त्याला चांगलं वाटत नाही का? चांगलं वाटतंय? नाही चांगलं वाटत. पण या ठिकाणी सज्जन आहेत, वाल्मिकजी सज्जन आहेत आणि मारुतीराय देखील सज्जनच आहेत. पण ऐका, चेहऱ्यावरती आनंद नाही. मारुतीरायाने डोळे उघडून पाहिलं, अरे वा, वाल्मिकजी तुम्ही कधी आले? वाल्मिकजीने सांगितलं, मी जवळजवळ 4 दिवस झाले या ठिकाणी आलो. आणि मग 4 दिवस जर तुम्ही झाले इथं आला तर तुम्ही मग मला का म्हटले नाही, का बोलले नाही माझ्याशी? त्यावेळेला वाल्मिकजीने सांगितलं, हो जर मी आल्या आल्या जर तुम्हाला बोललो असतो तर कदाचित हे रामायण मला वाचणं झालं नसतं. मी सगळं रामायण वाचून काढलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, रामायण वाचल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही का? काही कमी पडलंय का? रामायण काही चुकलंय का माझं, सांगा मला. त्यावेळेस ते म्हणे, नाही तुमच्याकडून चुकलं काही नाही, पण मला एक खंत वाटते माझ्याशी. म्हणे काय खंत वाटते? म्हणे मला असं वाटतंय कलियुगामध्ये मी जे रामायण लिहिलेलं आहे त्या रामायणाला कोणी हात लावणार नाही, म्हणजे कोणी वाचन करणार नाही. म्हणजे काय म्हणता असं तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्ही एवढं सुंदर रामायण लिहिलंय, एवढं सुंदर रामायण लिहिलंय, मला वाटतंय भविष्यामध्ये माझं रामायण कोणी वाचणार नाही. महाराज मारुतीरायांनी विचार न करता मारुतीरायांनी सगळे मोठमोठे दगड
ज्याच्यावरती रामायण लिहिलं होतं ते सगळं शेपटीमध्ये गुंडाळलं आणि समुद्रामध्ये फेकून दिले. समुद्रामध्ये फेकून दिले, समुद्रामध्ये ऐका. आणि समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर वाल्मिकजी म्हणतात, प्रभू काय करता हे तुम्ही? नाही म्हणे. मारुतीराय सांगतात, माझे मालक तुम्ही म्हणतील तसे वागले, माझा काय अधिकार आहे? तुमच्या रामायणाचा खालीपणा करण्याचा माझा अधिकार नाही. मला वाटतंय मोठे तेच असतात जे लहाण्याला देखील आपल्या सोबत चालवतात ना. आपल्या सोबतच्याला कधी लहान आहे मी असं कधी वाटूच देत नाहीत. मला वाटतं त्याला मोठं म्हणलं पाहिजे. मोठं कोणालाही म्हणू नका. आपल्याला सवय झाली, काय बाबा तुम्ही मोठे माणसं आहेत, मोठं कोणालाही म्हणायचं नाही. अरे मोठे माणसं मोठेच असतात कधी, लक्षात ठेवा. ते कधीच सोबतच्याला कधी लहान आहे असं कधी भासूच देत नाही, त्याला मोठं म्हणायचं. मला वाटतंय तुम्ही स्वामीजी सोबत जात असाल बघा. कधी स्वामीजी सोबत गेल्यानंतर मी माझा अनुभव सांगतोय. आता मी स्वामीजींचा विद्यार्थी आहे. मला वाटतंय मला स्वामीजींनी आवकाव बोलायला पाहिजे का? काय म्हणणं आहे तुमचं? नाही बोलायला पाहिजे. मी विद्यार्थी आहे. पण नाही महाराज, असं कधीच होणार नाही. महाराज कधी आले तुम्ही? जेवण करणार का तुम्ही? म्हणजे असं आहो का बोलणार? महाराज वाईट वाटतं, पण ऐका ना, त्यांना मोठं म्हणायचं. महाराज तुम्ही, मला वाटतं माझा अनुभव सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला पण खूप अनुभव आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, मोठं त्याला म्हणायचं. पुन्हा ऐका, मोठं त्याला म्हणायचं जो लहान सोबत जो असतो ना, त्याला असं वाटतच नाही की मी लहान आहे, असं न वाटू देणे, त्याला म्हणायचं मोठं. लक्षात ठेवा. वाल्मिकजी तुम्ही मोठेच आहात, तुम्ही म्हणाल तसे माझे प्रभू वागले. बरोबर ना? बोलिले वाल्मिक तैशेची करीण वरतुणी दावीन नामा म्हणे. मला वाटतं कोळीयाची कीर्ती वाढिली गहन केले रामायण रामादी. असं रामायण आहे महाराज. मला वाटतंय ज्या वेळेला हे रामायण फेकून दिलं, सगळं रामायण समुद्रामध्ये टाकून दिल्यानंतर वाल्मिकजी हसू लागले. मारुतीराय म्हणे, तुम्हाला आनंद वाटतोय ना आता? म्हणे आनंद याचा वाटत नाही. म्हणे लक्षात ठेवा, मी हे सगळं रामायण लिहिलंय, मी सगळं रामायण वाचलेले. मला वाटतंय पुढच्या जन्म, ज्यावेळेस मी पुढचा जन्म घेईल त्यावेळेस मी जसं तसं हे रामायण लिहून काढेल. तेच गोस्वामी तुळशीदासजी. लक्षात ठेवा, वाल्मिकजींचाच अवतार आहे गोस्वामी तुळशीदासजी. तुळशीदास भगवान की. असे हे गोस्वामी तुळशीदासजी आहेत आणि अशा गोस्वामी तुळशीदासजींचं आपल्याला चरित्र श्रवण करायचं आहे.